नमस्कार मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारामध्ये तलवार काढली होती का असा प्रश्न आम्ही तुम्हाला रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाच्या ट्रेलर रिव्ह्यूच्या वेळेला विचारलेला होता आणि आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे, कारण आजच रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट प्रदर्शित झालाय. त्याच चित्रपटाची समीक्षा आज आपण करणार आहोत. नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, शिवराज अष्टक हे मिशन दिग्पाल लांजेकर यांच्या टीमने घेतलेले आहे आणि या मिशन मधलं 6वं पुष्प रणपती शिवराय स्वारी आग्रा आता प्रदर्शित झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचलेला असेल किंवा शालेय अभ्यासक्रमामध्ये खास करून 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकात हा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. पण आतापर्यंत वाचलेल्या इतिहासात आग्र्याहून सुटका असं आपण वाचलेलं असतं. जेव्हा स्वारी आग्रा असे शब्द येतात त्यावेळेला लेखकाचा एक वेगळा दृष्टिकोन हा चित्रपट बघताना आपल्याला पाहायला मिळतो. आता या चित्रपटात काही खटकलेल्या गोष्टी आहेत मला, पण सध्या आपण पॉझिटिव्ह पॉइंट्स बद्दल बोलूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे अतिशय गुणी अभिनेता अभिजित श्वेतचंद्र. अभिजित बद्दल नक्कीच बोलावंसं वाटतं, कारण ज्या वेळेला अभिजित श्वेतचंद्र ही भूमिका म्हणजे महाराजांची भूमिका अभिजित श्वेतचंद्र साकारणार हे कळलं त्यावेळेला अनेकांनी वी मिस चिन्मय मांडलेकर वगैरे अशा प्रतिक्रिया दिल्या. पण कौतुकाची गोष्ट ही आहे की अभिजित श्वेतचंद्र यांनी महाराजांची भूमिका साकारताना स्वतःची एक वेगळी शैली आपल्यापर्यंत आणलेली आहे. कसं असतं बघा, कंपॅरिझन तर होणारच. चिन्मय मांडलेकर यांनी केलेलं काम उत्कृष्टच आहे, पण चिन्मय मांडलेकरांची एक वेगळी शैली आहे, अभिजित श्वेतचंद्र यांची एक वेगळी शैली आहे. म्हणजे कुठेही अभिजितनी चिन्मयला कॉपी केलेलं नाही, त्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा या भूमिकेतनं उमटवलेला आहे. हे सांगताना विशेष आनंद होतोय. अर्थात कंपॅरिझन तर होणारच आहे, पण अभिजितची भूमिका मला मात्र आवडलेली आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि शंभूराजांचे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि राजमाता जिजाऊ यांचे जे संवाद आहेत त्यामध्ये जी भावनिकता आहे ती भावनिकता अतिशय उत्तम पद्धतीने अभिजितनं त्याच्या देहबोलीतनं साकारलेली आहे. चित्रपटामध्ये ऍक्शन सिक्वेन्स आहेत. मुख्य म्हणजे चित्रपटातली गाणी, चित्रपटाचं संगीत ही चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल. अवधूत गांधी आणि मयूर राऊत यांनी उत्कृष्ट पद्धतीचं संगीत आपल्यासमोर आणलेलं आहे. शिवरायांचा गनिमी कावा किंवा रणपती शिवराय यांचं गुणगान करणारं जे गीत आहे, जे प्रचंड ट्रेंडिंग झालेलं आहे, त्याच्यावर लोकांनी रील्स केलेली आहेत, महारुद्र शिवराय, ते गीत उत्तमच झालेलं आहे, यात वादच नाही. एक वेगळा उल्लेख करावासा वाटतो की भेटी लागी जीवा लागलीसे आस हा जो संत तुकारामांचा अभंग आहे तो अभंग वेगळ्या चालीत इथं बांधलेला आहे आणि तो चित्रपटाच्या करेक्ट सिच्युएशनला आलेला आहे. चित्रपटात नेहमीप्रमाणेच कलाकारांची फौज आहे. दिग्पाल लांजेकर हे आपल्याला बहिर्जी नायकांच्या भूमिकेत दिसतात. दिग्पाल लांजेकर हे अतिशय वेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर आलेले आहेत. कलाकारांची कामं तर उत्तम आहेत, त्यात सांगायला नकोस. औरंगजेबाच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी आहेत आणि मुख्य म्हणजे मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत असणारे अभिनेते पुनीत इस्सार यांना आपण महाभारतात दुर्योधनाच्या व्यक्तिरेखेत बघितलेलं आहे. मिर्झा राजे जयसिंग यांना थोडा जास्त स्क्रीन टाइम मिळाला असता तर चांगलं झालं असतं असं वाटतं. आता चित्रपटाच्या खटकलेल्या मुद्द्यांबद्दल नक्कीच बोलावंसं वाटतं. मुख्य म्हणजे बघा, तंत्रज्ञानाचा वापर हा तर अपरिहार्य आहे हे जरी असलं तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किंवा वेगळ्या तंत्रज्ञानाचा जास्त वापर केलाय की काय, म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर हा वास्तववादाला किंवा वास्तव गोष्टींना ओव्हरपॉवर करतो की काय असा प्रश्न आपल्या मनात येतो. अर्थात काळाप्रमाणे आपल्याला बदलावं लागतं आणि काळाप्रमाणे काही मर्यादा सुद्धा असतात की आपण तो चित्रपट साकारताना आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करणं अपरिहार्य असतं, पण त्यामुळे कुठेतरी वास्तवापासून आपण दूर जात नाही ना असा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे. तुमचं मत कदाचित यापेक्षा वेगळं असू शकतं. आणखीन महत्वाची गोष्ट एक सांगावीशी वाटते, ती पॉझिटिव्ह बाजूमध्ये येईल की जेव्हा चित्रपट संपतो, ज्या सिच्युएशनला चित्रपट संपतो तिथंच शिवराज अष्टक यातील 7व्या पुष्पाची घोषणा केलेली आहे. आणि ते 7वं पुष्प कोणतं आहे, ते 7वं पुष्प काय मांडणार आहे, याकरता तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट बघावा लागेल. पण एक आनंदाची गोष्ट ही आहे की एक मिशन असतं ना, की मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांच्या जीवनातल्या घटना या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि पूर्णपणे एखादी टीम त्या ध्येयाला वाहून घेतलेलं असतं, समर्पित केलेलं असतं आणि त्या पद्धतीनं दिग्पाल आणि त्यांची संपूर्ण टीम या कार्यात निश्चितपणे यशस्वी झालेली आहे म्हणावं असं वाटतं. अर्थात चित्रपटातले काही प्रसंग बघून आपल्या मनाला हा प्रश्न पडू शकतो की असं घडलं होतं का तेव्हा, किंवा सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केला आहे का.
पण याबद्दलची मतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण त्याकरता तुम्हाला रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट बघायलाच हवा.